जालन्यामध्ये एका तरुणाला जाळून मारल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। आकाश बबनराव जाधव असं या मयत तरुणाचं नाव आहे। आकाश नेहमी घराबाहेर झोपण्यासाठी गेला आणि सकाळी त्याचे वडील जेव्हा त्याला उठवायला गेले तेव्हा मात्र तो त्याच्या नेहमीच्या जागेवर दिसला नाही आणि त्यामुळे आकाशचे वडील हे त्याला आजूबाजूच्या परिसरात शोधण्यासाठी गेले तेव्हा साधारणपणे 500 मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यामध्ये जळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला। आकाश याचा घातपात कोणी आणि कशासाठी केला हे अजून कळलेलं नाहीये, मात्र घटनेमुळे आता सध्या गावात खळबळ माजली। फोन लावण्याचा प्रयत्न केला की बाबा कुठं गेला का, बाहेर गेला का, तर तसं काही निदर्शनास आलं नाही। मग सर्वांना कॉलिंग झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक 11 ते 12च्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या 500 ते 400 मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला। आम्हाला असं वाटतं की ही घटना काहीतरी त्याचा खून खान केलेला आहे, मर्डर केलेला आहे आणि नंतर जाळून टाकलेला आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, नेमकं हे कुणी केलं आणि कशासाठी केलं कळू शकलंय का? पोलीस तपासातून काय बाबी समोर आल्यात? खऱ्या रीती आपण जर पाहायला गेलं तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी एका तरुणाला जाळून मारल्याचा प्रकार जो तो उघडकीस आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आकाश बबनराव जाधव असं या तरुणाचं नाव आहे। नेहमीप्रमाणे हा तरुण जो आहे हा घराच्या बाहेर झोपण्यासाठी गेला होता आणि सकाळी उशीर झाला त्यामुळे त्याचे वडील त्यांनी त्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, मात्र त्या ठिकाणी तो दिसून आला नाही। त्यामुळे त्याच्या वडिलांसह गावातील काही जणांनी त्याचा शोध घेतला तर गावापासून म्हणजे तो ज्या ठिकाणी झोपायचा त्या ठिकाणाहून 500 मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यामध्ये त्याचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह जो आहे तो आढळून आला आहे। त्यामुळे या घटनेमुळे जी आहे ती एकच कळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आकाशचा खून कोणी केला, त्याची घातपात कसा झाला हे अद्याप समोर आलेलं नाहीये। निश्चित त्याच्यामुळे पोलीस तपास कशा पद्धतीने पुढे जातोय हे पाहावं लागेल। धन्यवाद गौरव दिलेल्या माहितीसाठी।